तर आता मंडळी कोथिंबीर वडी तयार झाली. आज थोडीशी पद्धत बदलली, नवीन थोडीशी पद्धत करून बघितली, पण ठीक आहे, छान झाली, मस्त झाली. म्हणजे तुम्ही पण थोडासा प्रयत्न करायचा. आज मी कोथिंबीर वडीची रेसिपी केली. कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर रेसिपी दाखवते कशी वाटते. चला तर मंडळी आपण कोथिंबीर वडी करायला सुरुवात करूया. आज थोडीशी पद्धत चेंज केली, थोडा वेगळ्या पद्धतीने. सफेद तिळ आहे, कोकम आंबटपणा येण्यासाठी, थोडी साखर, मसाला कोथिंबीर तर आहेच, डाळ घेतली, अख्खी डाळ घेतली, दारातल्या मिरच्या आहेत, लसूण, हळद, जिरं, हा थोडासा ओवा आहे, हे जिरं आहे, बडीशेप आणि धने, या सर्व वस्तू घेतल्या. त्यातल्या ह्या वस्तू फक्त वाटून घ्यायच्या आणि डाळ वेगळी वाटायची, तीळ वरती लावण्यासाठी. ठीक आहे. आता मी कोकम भिजत घालते. हे पूर्ण साहित्य आहे. चला तर आपण डाळ वाटायला घेऊया. कोथिंबीरसुद्धा मी वाटणार आहे, कारण ती जाडी भरडी कापलेली आहे ना, त्यामुळे. ठीक आहे. चला, लसूण बारीक करून घेतलं आहे. ही पेस्ट आहे. चणा डाळ आणखीन कोथिंबीर एकत्र पेस्ट केली. मी तांदळाचं पीठ विसरले होते, ते घेतलं आणि या तिन्ही गोष्टी मिक्स करणं. मसाला, सफेद तीळ लावायचे आणि कोकम पाणी केलं, साखर पण टाकली. ठीक आहे. आता हे मळून घेणार सगळं पूर्ण. मी याचे असे लांब लांब गोळे केले, हे बघा एवढे झाले. आता मी हे उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे. 5 मिनटं उकळत्या पाण्यात ठेवले. त्यांना मी उकळत्या पाण्यातून बाहेर काढलं. थंड करायचं, नंतर फ्राय करायची. मस्त वड्या होतात.